पूर्वी मला म्हणायचं की गाणं वगैरे नाही करायचं. मी ज्या दिवशी आळंदीला आले त्याच दिवशी माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. तर मी म्हटलं आता नाही जायचं आपल्याला आळंदीला. त्या माऊलींच्या चरणावरती बघ सगळं माझं दुःख सांगितलं मी माऊलींना. तर आम्ही दोघांनी एकाच वेळेला त्या समाधीवर डोकं ठेवलं आणि कोणीतरी बाजूने हार फेकला बघ, आणि तो हार आमच्या दोघांच्याही गळ्यात आला. मग म्हणे की लग्न करणार का माझ्याशी. सो मी सांगेन हा माऊलींचा प्रसाद आहे. माऊलींनी आमच्या पदरात घातलेला नाक पण पुसता येईना तेव्हा कोणाला, तो रियालिटी शो मध्ये गेला. बहुत बडा बनेगा. उस्ताद झाकीर हुसेन हे जे अवॉर्ड आहे हे त्याला मिळालं पहिलं पहिलं award त्यांच्या त्याला. नावाने. मी ऑडिशन मी पुण्यामध्ये रिजेक्ट झाले होते. महाराष्ट्राची उषा उत्तुप ही पदवी पण त्यांनी मला वा. बहाल केली. मुलांना पण मी आळंदीमध्ये घडवते. काही वारकरी मुलं आहेत. कर्म जसे कराल तसं तुमच्याकडे येणार ते फिरून. तर माऊलींजवळ गेलो ना की ते सगळं फील होतं ग आपल्याला. म्हणजे हा आई बाबा आहेत आपल्या इथेच. मग कीर्तन शिकायला ते पण गायिका झाले. म्हणजे God's plan. हिंमत नाही करणार कोणी. काली व्हा, दुर्गा व्हा, त्या सिच्युएशनला तुम्हाला स्वतःला सामोरं जायचंय. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरण या यूट्यूब चॅनलवरती. आणि एकंदरीत बघायला गेला तर हा चेहरा तुमच्यासाठी जुना आहे, पण हे चॅनल नवीन आहे. तर सगळ्यात आधी तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघता की फ्रेममध्ये माझ्यासोबत ज्योतिताई बसली आहे. ज्योतिताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. नवरात्र उत्सव येत आहे आणि आजपासूनच आम्ही आमच्या पॉडकास्टची आणि आमच्या या यूट्यूब चॅनलची सुरुवात करतो आहे. आणि पहिलेच गेस्ट माझ्यासोबत एक छान गायिका बसल्या आहेत. तर ताई, मला वाटतं की नवरात्र उत्सव येतोय, तर तू शुभेच्छा द्यायला पाहिजे आमच्या ऑडियन्सला आणि मग आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवात करायला पाहिजे. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आई अंबाबाईची कृपा तुमच्यावरती नितांत राहो आणि तिच्याच नामाचा जय जयकार आपण सुरुवातीलाच करूयात. अंबाबाईचं एक स्तोत्र आणि त्यानंतर एक छोटंसं 2 ओळी सादर करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. क्या बात आहे. बोलो अंबे मात की जय. Nice, कमाल. एकंदरीत बघायला गेलं तर तुझा प्रवास खूप मोठा आहे. म्हणजे मी जेव्हा छोटी होती तेव्हा मी तुला टीव्हीवर बघायची. म्हणजे मी त्या दिवशी सलील दादाला पण म्हटलं, की "अरे, परत ते रिएलिटी शोज सगळे घेऊन ये ना, तू पण जा ना मुलाखती वगैरे करायला तिकडे." तर दादा मला बोलला, की "आता तसे कलाकार घडत नाही." तर मला एक सांग, की तुझा एकंदरीत प्रवास कसा सुरू झाला? संगीताकडे तू कशी वळली? खरं तर मी अगदी ग्रामीण भागातनं आले आणि म्हणजे माझं शेतकरी कुटुंब आहे. माझे वडील एस-टीमध्ये सर्व्हिस करायचे, आई. आणि असं माझे 4 भावंड, आई-वडील असं आमचं कुटुंब. आणि घरात सगळ्यात मोठी मी. अ, अहिल्यानगरमध्ये नेवासा तालुका जिथे माऊलींनी त्या पैज खांबाचं मंदिर जिथे आहे नेवाशामध्ये, त्या नेवाशामध्ये त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली आणि माऊलींनी सांगितली. हं. तर त्या तालुक्यात माझा जन्म झाला, खरवंडी गावामध्ये. वाह! आणि माझं वारकरीच कुटुंब तसं. माझी आई भजन गायची, तिची आई पण गायची, तिची पण आई गायची. म्हणजे माझी आणि आता माझा जो मुलगा आहे सोहम, हं, हं, हं. तर हा माझा आता मी म्हणेन की 4थी पिढी आहे माझी, की आता हे वारकरी संप्रदायामध्ये आहेत. तर खरं तर मी साधं भजन वगैरे गायची हं. म्हणजे आईचं, आजीचं ह्यांचं ऐकून. पण नंतर तिथेच जवळच आमच्या शनी शिंगणापूरपासून अगदी 5 किलोमीटर अंतरावरती कुलस्वामिनी रेणुका मातेचं स्वयंभू मंदिर आहे. रेणुका शक्तिपीठ बोलतात हं, त्याला. हं. तर त्या शक्तिपीठामध्ये मी आईबरोबर भजन सेवेला जायची. आई पण जायची. मग आईबरोबर मी छोटे असताना जायचे. मग तिथे जे माझे गुरु म्हणजे मी ज्यांचं गुरुमंत्र घेतला, माझे आध्यात्मिक गुरु नाना महाराज जोशी, ते आता नाही आहेत खरं तर. पण त्यांचा आशीर्वाद नक्कीच माझ्या पाठीशी, की त्यांनी मला प्रवृत्त केलं. नाना महाराज आणि आईसाहेब लक्ष्मीदेवी जोशी या दोघांनी मला प्रवृत्त केलं, की "तू असं भजन गातेस, तुझा आवाज चांगला आहे. हं. पण तू क्लासिकल शिकलं पाहिजे. तुला क्लासिकल गाणं आलं पाहिजे. भजन तर आपण गातोच, पण तुला जर मोठी झेप घ्यायची असेल, तर तू क्लासिकल शिकायला हवं." आणि त्यांनी मला प्रवृत्त केलं क्लासिकल गाणं शिकायला. क्लासिकल शिकायला.
त्याच्यानंतर मग मी नगरला म्हणजे जसं माझी शाळा चालू झाली, हं. मग कॉलेजला गेले, तर तसं मग मी नगरला पंडित बाळासाहेब वाईकर म्हणून यांच्याकडे मी मग गाणं शिकायला सुरुवात केली आणि मग गाण्याचा प्रवास चालू झाला. अरे वाह! हं. एकंदरीत बघायला गेलं तर आता किती वर्ष झालेत, की तू गाणं शिकतेस आणि गाणं गातेस आणि वेगवेगळ्या आता बरेचसे कलाकार पण आले आहेत. पण एकंदरीत तुझा प्रवास कसा आहे? आणि तुमची पिढी, आमची पिढी आणि तुझ्या तर 4 पिढ्या या इंडस्ट्रीमध्ये आहेत. तर हं. त्याच्याबद्दल काय सांगशील? आमच्या वेळेला अ, काय म्हणतो आपण, खूप स्ट्रगल होतं, हं, कष्ट होते. आता तेवढं नाही राहिलं. पूर्वी कसं होतं, की आता ऑनलाईन क्लासेस, ऑफलाईन क्लासेस हं, असे सुरू झाले. तेव्हा असं नव्हतं. तेव्हा कसं होतं, की आपण गुरुच्या घरी जायचं, तिथे जाऊन शिक्षण घ्यायचं. आता जसं-जसं ज्याच्या त्याच्या सोयीने ते तसं-तसं हं. शिकतात. तर मी माझं गाव आणि माझ्या गावापासून 40 किलोमीटरवरती अहिल्यानगर, तर तिथे मी शिकायला जायचे. बापरे! हां. आणि ते पण माझ्या गुरूंनी मला सांगितलं, आध्यात्मिक गुरूंनी मला हं, सांगितलं होतं. तर मी ते सुरू केलं होतं गाण्याचं शिक्षण. पण तेव्हा कष्ट होते, स्ट्रगल होते आणि एक जिज्ञासा होती मनामध्ये, की काहीतरी आपल्याला करायचंय, काहीतरी घडायचंय. मग आपलं इथेच नाही थांबायचं. हं, हल्लीच्या मुलांना ते तेवढं सिरियसली नाही घेत. म्हणजे जर गाणं शिकायला गेले तर त्यांचं असं म्हणणं असतं, की ठीक आहे गाणं करून बघतात 2 महिने. नाही गाणं आलं तर मग लगेच दुसरं इन्स्ट्रुमेंट चेंज होतं. मूड स्विंग्स त्यांची होतात. मूड चेंज होतात, आवड चेंज होते. हं, म्हणजे असं आपण जे केलं ना ते पेशन्सनी केलं, की नाही आता आपल्याला करायचंय. कमाल. असं. आता एकंदरीत बघायला गेलं की तुझं सोशल मीडिया बघितलं किंवा हं. तुला आत्तापर्यंत तुझ्याबद्दल वाचलं तर तुझं माऊलींवरती प्रचंड प्रेम आहे आणि आज बघायला गेलं तर साडी जी बघितली मी आल्यानंतर त्याच्यावरती पण विठू रुक्मिणीचे प्रिंट केलेली आहे. आहे. म्हणजे अ, हे बघ. हे एक कमाल आहे हे जे काही आहे ते. तर तुझ्या आयुष्यात यांचं स्थान किती आहे आणि तू आळंदीला आलीस तेव्हापासून तुझं आयुष्य किती बदललं? खरं तर माझे वडील पूर्वी मला म्हणायचे, की गाणं वगैरे नाही करायचं. म्हणजे जेव्हा मी लहान होते शिक्षणावरती जास्ती भर द्यायचा. शिक्षण करायचं, शिक्षण घ्यायचं, काहीतरी नोकरी करायची असं प्रत्येक आई-वडिलांची ती इच्छा असते. आणि ते तर संगीतातले नव्हतेच मुळात कारण आई गायची त्यांना त्याचं फार हां. गंध ते ऐकायचे भजन वगैरे पण मग की त्यांचं गाणं वगैरे हे काय लाईफटाईम आहे का? किंवा असं तर मग ते पण जसं-जसं मी भजन गायला लागले किंवा मला वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये शाळेच्या मला हं. पारितोषिकं मिळत गेली, तर त्यांचा पण तो चेंज झाला तो जे काय होतं त्यांच्या मनामध्ये, तर ते चेंज झालं. मग ते मला प्रोत्साहन द्यायला लागले आणि त्यांनी मला आळंदीला यायचं सांगितलं, की "तू आळंदीला जा, तिथे हं. प्रवचन शिक, कीर्तन शिक आणि तुला गाणं पण कर." म्हणजे चालेल आता आम्हाला चालेल, की तू काहीतरी करू शकतेस. म्हणजे त्यांना जसं-जसं माझी प्रगती दिसत गेली, तसं हं. ते मला प्रोत्साहन देत प्रोत्साहन. गेले. आणि मग मी आळंदीला आले. अ, मी ज्या दिवशी आळंदीला आले, त्याच दिवशी माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला. आणि हं, वडील माझे त्याच दिवशी गेले. त्यानंतर मी परत ज्या गाडीमध्ये मी आले होते, त्याच गाडीमध्ये मी परत घरी रिटर्न गेले, की मला सांगितलं नव्हतं, की वडील गेलेत वगैरे. फक्त सांगितलं, की त्यांना बरं नाही. त्यांनी मला गाडीमध्ये बसवून दिलं हं. आणि जा म्हटले, "तू पोहोचलीस की तिथून शेजारी म्हणजे मी जिथे येणार होते ज्यांच्या घरी, त्यांच्या घरून मला फोन कर, की मी इथे पोहोचले हं, अशा-अशा हं, हं. ठिकाणी." आणि मग त्याच्यानंतर मग परत मी म्हटलं, "आता नाही जायचं आपल्याला आळंदीला. बस आता ज्यांची इच्छा होती तेच नाही ज्यांच्यासाठी झालं. जायचं होतं, तर ते नाही तर कशाला जायचं ना आता." पण वडील गेल्यानंतर घरात आई खूप एकटी पडली होती. हं. तिचं वय पण फार नव्हतं. वडील माझे 47व्या वर्षी गेले. 50शी पण त्यांची पूर्ण नव्हती. आणि आईच्या खांद्यावरती सगळी जबाबदारी. मी घरात मोठी होती. माझी भावंडं सगळी छोटी-छोटी हं. होती. मी म्हटलं नाही जायचं. तर आईसोबतच जे काही असेल ते काम इकडे करायचं. आपलं कॉलेज करायचं आणि बस आता. पण मग गावातलेच एक महाराज मंडळी आम्ही जिथे भजन करायचो सारखे, तर हं. ते मला म्हणाले, की "नाही, नाही असं करू नकोस तू. तू जा ह्या पांडुरंगाने जरी तुझा म्हणजे तुझे पांडुरंग जरी नसले, तर तुझी माऊली आहे, ती जगाची माऊली आहे." आणि हे हं. पांडुरंग आहेच आहे तुझ्यासोबत असं जरूर, जरूर. म्हणायला नक्कीच. हरकत नाहीये. तर आई-वडील हे बघ कुणाच्या जन्माला ते पुरलेले नसतात बरोबर. आयुष्यभरासाठी. आपल्याला लाख वाटतं, की आपण जोपर्यंत जिवंत आहोत, तोपर्यंत आपले आई-वडील आपल्याबरोबर असायला असावेत. पाहिजे. हां. पण मग मी पुन्हा आळंदीला आले आणि त्या माऊलींच्या चरणावरती बघ सगळं माझं दुःख
सांगितलं मी माऊलींना. त्यांना सांगायची गरज नाही गं. त्यांना त्यांना माहिती कळतं ते असतं. सगळं, असं आहे. आणि माऊलींच्याच कृपेने तुला सांगेन मी, की ह्यांची मग भेट झाली माझी. मी ज्या एक ताई आहे त्यांच्याकडे मी राहत होते. हं. म्हणजे माझ्या गावाकडच्याच आहेत. हरिभक्तपरायण पुष्पाताई महाराज शिंदे. त्यांनी मला खूप स्वतःच्या लेकरासारखं सांभाळलं. अं, तर त्यांच्या घरात मी राहत होते. मी तिथनं गाणं शिकायला परत मग डॉक्टर विकास वैद्य म्हणून पुण्यात मी त्यांच्याकडे शिकायला गेले. कारण बाळासाहेब वाईकर गुरुजी मला हं, हं. म्हणाले, की "तुझं इकडे येणं होऊ शकत नाही आता. तर तू डिस्टन्स. त्यांच्याकडे तर तू पुण्याला जाऊ शकतेस." मग मी परत पुण्यात गाणं त्यांच्याकडे चालू केलं आणि गाणं चालू असताना मला असं वाटलं, की आता मी बऱ्यापैकी गाऊ शकते म्हणजे असं. हं. तर म्हणजे मी स्वतंत्र गाऊ शकते. हं. तर मी त्या ताईंना बोलले, की "ताई मला एकदा माऊलींच्या मंदिरात सेवा करायची हो. तर मला प्लीज काय ते म्हणजे मला सांगा ना कसं इथं प्रोसिजर कशी असते किंवा कसं काय काय करू करतात?" शकतो? तर ताई मला बोलल्या, की "तुला करायचंय का? बरं ठीक आहे चल मी तुझ्या आपला आता सप्ताह आहे हां. वारकरी महिलांचा तर त्याच्यामध्ये तू गा." म्हटलं ठीक आहे. पण म्हटलं माझी इथे कुणाचीच ओळख नाहीये. तर ताई म्हणे, "तुला काय करायचं?" माझ्या ओळखीचे एक तबलावादक आहे, मी त्यांना बोलवते. असं. मग ताईंनी ह्यांना बोलवून घेतलं घरी, हं. सोमच्या बाबांना आणि घरी गेले मी म्हटलं, "मी ह्यांना तर पाहिलं होतं एकदा कार्यक्रमामध्ये." तर मग ताई मला म्हणाल्या, "कुठे पाहिलं होतंस?" म्हटलं, "माझ्या गुरुजींच्या बरोबर साथीला हेच होते. मी ह्यांना ओळखते." असं-तसं. हं. तर मग ताई म्हणे, "अच्छा ठीक आहे." मग मी ह्यांना म्हटलं, की "मी तुमच्याकडे प्रॅक्टिसला केव्हा येऊ?" हं. की आपल्याला कार्यक्रम करायचा ॲट प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर ते म्हणे, की "या, कधी पण या. मी अमुक-अमुक अशा-अशा ठिकाणी राहतो. तुम्ही या." मग मी ताईंना घेऊन तिकडे गेले. आम्ही प्रॅक्टिस वगैरे केली. हं. हे मला जेव्हा मंदिरात म्हणजे भेटले होते ताईंच्या बरोबर, तेव्हा ते मला म्हटले, की तुम्ही घरी या आणि मग मला जर तुमचं गाणं आवडलं, तर मी तुमच्याबरोबर साथीला बापरे! बसेन." असं. तर मी म्हटलं, "ठीक आहे." म्हटलं, कारण मी म्हटलं माझ्या गुरुजींबरोबर वाजवलं एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि मग मी कसं काय आणणार नाही का? मग तर पण आम्ही गेलो, मग त्यांना गाणं आवडलं. मग ते हं. आले साथीला आणि मग आम्ही माऊलींच्या मंदिरामध्ये अ, कार्यक्रम केला. हं. म्हणजे आमचं लग्न वगैरे तेव्हा काही झालं, जस्ट ओळख तेच असं. ना, हां, गाण्यासाठी साथीला आले आणि हां. मग जीवनाचे साथी होऊन गेले. तर मग सांगते ना तुला. मग आहे ना तिथे अशी पद्धत आहे माऊलींच्या हं. मंदिरामध्ये, की तुझं गाणं झाल्याच्या नंतर, तुमची मैफिल झाल्यानंतर ते माऊलींच्या समाधीजवळ बोलावून घेतात त्या कलाकारांना हं. आणि त्यांना तिथे नारळ देतात. नमस्कार करायला आतमध्ये बोलवतात हां. मंदिरामध्ये आणि नारळ वगैरे देतात. माऊलींच्या समाधीवरचा हार किंवा नारळ ते देतात प्रसादरूपी आपल्याला. आम्ही दोघेही तिथे गेलो आणि आमच्याबरोबर एक हार्मोनियम वादक असं वगैरे होतं. ते लोकं बाकीचे अं, अ, जात दर्शन होते. करून हं. निघून गेले. तर आम्ही राहिलो दोघे जण गाभाऱ्यामध्ये. तर आम्ही दोघांनी एकाच वेळेला त्या समाधीवर डोकं ठेवलं आणि कोणीतरी बाजूने हार फेकला बघ आणि तो हार आमच्या दोघांच्याही गळ्यात आला. क्या बात है! म्हणजे हे किती युनिक आहे. तर म्हणजे हे लोकांना असं एकदम फिल्मी-विल्मी वाटतं, पण हां. असं नाही, हे रिअॅलिटीमध्ये घडलेलं आहे. माऊलींचा आशीर्वाद. माऊलींचा आशीर्वाद. कसं ते बोल म्हणतात ना, हे बघ माझ्या जोडी अंगावर मला सेम शहारे आहे आले. बघा. ते की तर म्हणतात ना, की जोडिया ऊपर से बन के आती है. जी, जी. ते तर झालं ते इथे. माऊलींनी बघ तोपर्यंत माझ्या मनात काहीच नव्हतं. म्हणजे मी अगदी तुझ्यासारखी ना छोटी एवढीशी हं. आणि आता आपण आलोय ह्या सगळ्या गोष्टीतनं. वडिलांचं असं झालं आणि एक हां. एक 2-3 महिने झाले ते त्यांना. तर माझ्या डोक्यात कुठेच अशी कल्पना नव्हती, की लग्न वगैरे असं, की म्हटलं आता जेवढं शिकायचं तेवढं शिकायचं आणि आपल्या आईचा आपल्याला आधार व्हायचंय. कारण मी घरात मोठी होते. माझा भाऊ छोटा आहे सगळ्यांमध्ये. तर मग हं, मी बाहेर आल्याच्या नंतर मंदिराच्या बाहेर मी आले. त्या सुवर्ण पिंपळ आहे तिथे हां. माऊलींच्या दारात. तू कधी हो. गेलीस का आळंदीला? आलीये मागच्या वेळेस. अच्छा, हां. तर मग तिथे सुवर्ण पिंपळाच्या तिथे मी हं. उभी राहिली. तर हे मला आले. ते म्हणे, "काय हो, तुम्हाला काही वाटलं नाही का असं ते हार वगैरे?" पण म्हटलं, "काही नाही. पडतो कोणीतरी टाकला असेल असं." हं. मग म्हणे, की "लग्न करणार का माझ्याशी?" बापरे! एकदम. तिथेच, तिथेच कार्यक्रमाच्या दिवशीच. तर म्हटलं, "तुम्ही असं कसं काय बोलता? लग्न वगैरे करणार आहे की काय?" हं. नाही म्हटलं, "नाही, नाही, मी अशी नाही डिसिजन घेऊ शकत. मला मला पहिलं माझ्या आईला विचारा." मी तर विचारू शकत नाही. एक काम करा तुम्ही माझ्या आईला तुमचं. जाऊन भेटा आणि तिच्याकडनं परमिशन घ्या. हं. ती जर म्हणाली लग्न कर, तर मी नक्की करेन तुमच्याशी. वाह! असं. आणि मग हे 1-2 दिवसांनी गेले हं. घरी माझ्या नेवासा तिकडे खरवंडीला. आणि मग हे जेव्हा म्हणजे ज्यांच्यामुळे मी माझ्या वडिलांचे मित्र जितेंद्र सुतार म्हणून आहेत. हं. तर ते आणि हे दोघं जण गुरुबंधू एकाच गुरुकडे तबला शिकत होते बापरे! दोघेही. मग त्यांना घेऊन ते तिकडे गेले.
माझ्या घरी आणि हं, माझ्या घरच्यांचा पूर्ण विश्वास त्यांच्यावरती होता, जितेंद्र हं. सुतारांवरती. तर मग हे गेल्याच्या नंतर मग आई म्हणे, "अरे, कसं काय येणं केलं?" वगैरे, वगैरे असं. तर मग आम्ही म्हणजे मला इकडे काही माहीत नाहीये, की लोकं केव्हा घरी गेले किंवा हो, काय हो. तेव्हा काय असं फोन-बिन काही नव्हतं गं. आणि मी ज्या संस्थेत राहत होती तिथं तर अजिबातच व्यवस्था नव्हती, त्या हं. ताईंच्या घरी. आणि मग हे गेले आणि यांनी म्हणजे जेव्हा यांची एंट्री आमच्या घरी झाली तेव्हा टीव्हीवरती यांचं ते पूर्वी ते व्ही-सी-आर वगैरे हो, लावायचे बघ, त्याच्यामध्ये हो. कॅसेट यायच्या हं, हं. अभंगवाणीच्या. तर त्याच्यामध्ये त्या अभंगवाणीच्या कॅसेटमध्ये हे तबला वाजवताना आईनी बघितलं. हं. तर आई तर म्हणे, "अरे मी आधी बघा तुमचीच कॅसेट बघत होते मी. अभंग तुम्ही वाजवलेले." टीव्हीमधून निघून सरळ दर्शन. आणि मग हे गेल्याच्या नंतर मग ते सुतार साहेब म्हटले, की ह्यांना की अं, "हे बघा यांचं म्हणणं काय?" तर म्हणे, की "मला तुमची मुलगी खूप आवडली आहे आणि माझी इच्छा आहे, की तिच्याशी लग्न करायचं म्हणून असं." हं, तर मग आई म्हणे, "बघा आता म्हणजे नाही का हे माऊलींनी असा संकेत हं, दिलाय वगैरे तसं." तर मग म्हणे, "तुम्ही एवढे सांप्रदायिक आहात." ती पण आमचं पण क्षेत्र म्हणजे आम्ही हं. सांप्रदायिक भजनं करणारीच माणसं आहोत असं. आणि आम्ही माऊलींना मानणारे आहोत. तुम्हीही माऊलींना मानणारे आहात. मग बघ असा आपल्याकडे गावाकडे पद्धत आहे, की 1 वर्षाच्या आतमध्ये लग्न लग्न करायचं करायचं. असतं. नाहीतर मग पुढे 3 वर्षानंतर. हां. तर मग झालं पटकन, जमलं. दोघांच्याही घरच्यांनी होकार दिला. लग्न झालं आणि मग संसाराचा गाडा सुरू झाला. कमाल. आणि एकंदरीत बघ, आपण नेहमी म्हणतो, की कामयाब पुरुष के पीछे हमेशा स्त्री का हात होता है. पण मला असं वाटतं, की जी स्त्री सक्सेसफुल असते तिच्या मागे ना नेहमी प्रोग्रेसिव्ह पुरुषाचा हात असतो. आणि तू जितकं सांगितलं तितकं सर तर कमालच आहे. एकंदरीत बघायला गेलं, की तुझ्या बाबांचं जाणं, तुझ्या आयुष्यात हं, सरांचं येणं आणि मग सोहम. तर तुझ्यासाठी यांचा सपोर्ट किती महत्वाचा आहे तुझ्या हं. आयुष्यात? आणि आज जो काही स्ट्रगल करून तू समोर आली आहे, तर तू यामध्ये बाबांना किती मिस करते? खूप मिस करते. असं प्रत्येकाची इच्छा अशी असते, की मी मगाशी तुला सांगितलं, की आई-वडील प्रत्येकाला असं वाटतं, की आपले आई-वडील हे शेवटपर्यंत हं, आपल्यासोबत असावेत. आणि मला पण कुठे-कुठे जेव्हा असं मोठ्या-मोठ्या अचीव्हमेंट होतात ना लाईफमध्ये, तर असं वाटतं, की वडील पाहिजे. पाहिजे होते. आता आई पण नाहीये. 2 वर्षापूर्वी ती कोरोनामध्ये आई गेलीये आणि तिच्यामुळेच मी गाणं शिकले. तिच्यामुळेच मी या क्षेत्रात आले आणि ते दोघं पण नाहीत आता. म्हणजे तर कुठे-कुठे मिस होते ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आणि सोहमबद्दल काय सांगशील? कारण की अं, त्याचाही प्रवास म्हणजे कमाल आहे. तो जे काही अवॉर्ड्स घेतोय, त्याचं जे काही वय आहे, ते बघून म्हणजे खरंच असं वाटतं की इतका छोटूसा मुलगा आणि किती मोठे पराक्रम आहेत त्याचे. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? अं, सो मी सांगेन हा माऊलींचा प्रसाद आहे. माऊलींनी आमच्या पदरात घातलेला. हं. तो जन्माला आल्यापासूनच आमचे सर्व दिवस बदलले तुला खरं सांगते मी. अ, असतं ना एक लकी चाइल्ड हां. ते तर तसा सोहम आहे आणि वयाच्या 8व्या-9व्या महिन्यापासूनच तो जे ताल ओळखायला लागला, तबला वाजवायला लागला. हं. सगळ्यात पहिलं जेव्हा मी माहेरी त्याला घेऊन गेले होते, तेव्हा आई आणि तो म्हणजे माझी आई आणि तो बसले होते. तिकडे आईने काय केलं, की असेच 2 डब्बे काढून दिले. त्या डब्यावर वाजवून ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं. तर तो त्या डब्यावर बरोबर वाजवत होता. मग आईने काय केलं तबला काढला. तबला पण होता तिथे. हं. मग तबला त्याच्या समोर दिला. त्याने एकदम सराईत तबला वादकासारखा तबला वाजवला बापरे! सोहमने. मग आम्ही सगळ्यांनी आणि दुसरी गोष्ट तुला सांगते खरंच सोहमचा जन्म हा पण नेवाशाचाच. तो पण नेवाशातच जन्माला आला आणि मग ते सगळे संस्कार त्याच्यावरती होत गेले. हं. त्यानंतर झी मराठीवरती मराठी पाऊल पडते पुढे हा कार्यक्रम आला हो. रिएलिटी शो. तेव्हा तो 2.25 वर्षाचा होता. आणि तेव्हा त्या आम्हाला बरेच जण म्हटले, "तुम्ही घेऊन जा," हं. असं-तसं आणि त्याच्या अगोदर त्याच्या बऱ्याच मुलाखती वगैरे झाल्या होत्या म्हणजे इतर चॅनल्सवरती. मग आम्ही त्याला त्याच्यामध्ये घेऊन तर जाऊ बघू म्हटलं, हं. शिकेल असं बघून सगळ्या इतरांचं अजून पुढे काय. तर मग ऑडिशन दिली त्यांनी आणि तो पास डायरेक्ट मेगा मेगा ऑडिशनला. ऑडिशनला. पास झाला आणि मग सुरू झालं. तिथे मग त्यांनी झी मराठीला जवळपास 38 एपिसोड दिले वाह! आणि वयाच्या आणि 3.25 वर्षाचा असताना. बापरे! म्हणजे 2.25 वर्ष आणि तुला सांगते पावणे पावणे 3 वर्षाचा नाक असताना. पण पुसता येईना तेव्हा कोणाला आणि तो रिएलिटी शोमध्ये गेला. आणि वेगळ्या-वेगळ्या प्रकारची तालवाद्य वाजवली. म्हणजे हं. त्याने विक्रमच केला तो आणि खूप मोठ्या-मोठ्या लोकांचा सहवास त्याला त्यावेळेला घडला. म्हणजे हं. बाबासाहेब पुरंदरे असतील, बापरे! हे लोकांना त्याला भेटता आलं. त्यावेळेस छोट्या वयात त्याला काय माहिती पण
त्यांचा आशीर्वाद म्हणतो ना आपण, आशीर्वादाचा हात हं. त्यांच्या डोक्यावरती. आणि असे खूप मोठे-मोठे चांगले संगीतकार, ते तेजा मूव्हीचे आता मला डायरेक्टर. त्यांचं माहीत नाही डायरेक्टर ते भेटले. त्यानंतर जोगा सिनेमाचे ते डायरेक्टर राजेश पाटील कोणतरी ते हो. पण तेव्हा त्याला भेटले आणि सगळ्यांनी आशीर्वाद दिला होता त्यावेळेला, की "ये बहुत बडा बनेगा." असं. जाकीर सरांचा पण त्याला आशीर्वाद आहे. त्याबद्दल काय सांगशील? किंवा अ, त्यांच्यानंतर ते त्यांना अ, आम्ही जेव्हा म्हणजे माझे मिस्टर हं, अ, ज्यांच्याकडे आता सोहम शिकतोय, हं, तर पंडित योगेश समसीजी हं. तर त्यांचं स्वप्न होतं, की मुलगा जन्माला यायच्या अगोदरपासूनच, की समसी सरांकडे मला याला शिकवायचंय. शिकायचं. तर त्यांनी असं खूप लोकांना सांगितलं, की समसी सरांकडे आम्हाला सोहमला घेऊन जायचंय वगैरे, त्याला तबला शिकवायचा आहे, हं. असं-तसं. तर अगोदर तो त्याच्या बाबांकडे शिकतच होता. नंतर तौफिकजींकडे म्हणजे झाकीर भाईंचे जे भाऊ आहेत, त्यांच्याकडे पण तो ते जंबे वगैरे त्या ज्या गोष्टी हं. आहेत वेस्टर्न ते शिकला. त्यानंतर मग अं, पण ह्यांच्या डोक्यात हेच, की याला आपल्याला समसी सरांकडे हां. पाठवायचं. मग आम्ही मला वाटतं मग काहीतरी कॉम्पिटिशन झाली होती. म्हणजे हं. त्या सगळ्यांचे व्हिडिओज वगैरे बोलावून घेतले होते आणि त्याच्यामध्ये मग झाकीर भाईंनी याचा व्हिडिओ सिलेक्ट केला होता आणि मग तो ह्यांना ऐकवला होता आणि झाकीर भाईंनी मला वाटतं रेफरन्स दिला होता, की इनको योगेश त्याच्या समसी जी के पास भेज दो. वाह! तो मग तसं त्याचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर आता बघ सोहम आता 16-17 वर्षाचा आहे आणि झाकीर भाई आत्ताच आपल्यातनं गेलेत. हो. तर ते गेल्याच्या नंतर उस्ताद झाकीर हुसेन हं. हे जे अवॉर्ड आहे, हे त्याला मिळालं पहिलंच पहिलं अवॉर्ड त्यांच्या त्याला. नावाने. बापरे! कमाल, त्यांच्या कमाल. नावाचा पहिलाच पुरस्कार याला मिळाला. म्हणजे तो खूप मोठा आशीर्वाद आहे. हा माऊलींचा आशीर्वाद ते आहे. बघ परत म्हणजे अंगावर काटे आले, की ज्यांना आपण बघतो, ज्यांच्याकडून आपण शिकतो आणि ते गेल्यानंतर म्हणजे अवॉर्ड मिळणं म्हणजे काय त्यांची लेगसी तुम्हाला हं. देण्यासारखंच आहे ते. तर खरंच कमाल आहे. म्हणजे सोहमची पण मुलाखत करायला आवडेल आम्हाला. जरूर, जरूर. हरकत नाही. फक्त त्याचं की तो कमी बोलतो. आम्ही त्याला बोलतं करू. तर तो नक्कीच त्याच्या क्षेत्राशी असेल तर तो नक्की बोलेल, भरभरून बोलेल आणि आणि तो वयाचा 3.5 वर्षाचा होता तेव्हा त्यांनी साम मराठीला पण त्याची मुलाखत झाली होती. एकट्याने मुलाखत दिली होती. बापरे! तर म्हणजे बोलेल काही हं. प्रॉब्लेम नाही. करू मस्त. आपण त्याचं. जरूर, जरूर. ताई तसं बघायला गेलं तर सोहमच्या रिएलिटी शोबद्दल तर आपण भरभरून बोललो. पण जेव्हा मी छोटी होते, म्हणजे मी असेल साधारण मला वाटतं की 5, 6, 7 वर्षाची जेव्हा स्कूलमध्ये आहे, तेव्हा तू आम्हाला टीव्हीवर दिसायची. तुझा रिएलिटी शोचा प्रवास कसा होता आणि तुला ती संधी कशी मिळाली? अं, खरं तर सांगू ना, श्यामजींचं माझ्या आयुष्यामध्ये खूप म्हणतो ना आपण, तू जसं मगाशी म्हणाले, की प्रोग्रेसिव्ह. हं, तर ते त्यांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या आयुष्यामध्ये. अ, मी पुण्यामध्ये ऑडिशनला गेले होते. हं. गौरव महाराष्ट्राचा सूर गृहलक्ष्मीचा. फक्त लग्न झालेल्या बायकांसाठी हा शो होता. कलर्स मराठीने म्हणजे आता ते कलर झालं. पूर्वी ते ई-टीव्ही होतं. हो. तर त्यांनी तो शो आणला होता आणि मी ऑडिशनला गेले तर मी पुण्यामध्ये रिजेक्ट झाले होते. आणि मला खूप असं म्हणजे वाईट वाटलं गं मला, की मी का रिजेक्ट झाले इतकं असेल छान. वगैरे. पण त्याच्यानंतर ना ठाण्याला लास्ट चान्स होता, हं. की म्हणजे आणि खरं सांगू का माझा गळा पण त्या दिवशी बसलेला होता. रात्री आम्ही कार्यक्रम करून आलो कोल्हापूर वगैरे त्या साईडने आणि प्रवास होऊन मग आवाज बसलेला होता. त्यामुळे ते आपण दोष नाही देत आणि तो दिवस आपला नसतो कधी खरं हं, तर हं, असं. हं. आजकालच्या मुलांमध्ये ते बघायला भेटतं. आपण रिजेक्ट झालो, की मग मुलं म्हणतात, "अरे, काय असलं काय? ते तिथे जे होते लोकं, तर ते काय आपले म्हणजे ते ओळखीचे नव्हते हं. किंवा तिथे सेटिंग वशिला नव्हती. नव्हता, हो, हो, सेटिंग-बिटिंग हो. नव्हतं." असं असं काही नसतं गं. हे बघ, ते लोकं काय आपले दुश्मन नसतात, हं. जे ऑडिशन वगैरे घेतात ते. तुमचा दिवस असावा लागतो, हे मात्र मी नक्की माऊलींचा आशीर्वाद लागतो. बस, बस. माऊलींचा आशीर्वाद असावा लागतो आणि तुमचा दिवस तो पाहिजे असतो त्या दिवशी. मी गेले, मी तिथे रिजेक्ट झाले. मी घरी आले. मी खूप नाराज होते मी. माऊलींकडे गेले. कारण ते माझे आता आई-बाबा दोघंही तेच आहेत माऊली आणि माऊलींच्या समाधीजवळ गेले आणि मनातल्या मनात माऊलींशी बोलले, की "माऊली अहो, काय हो मला काय माझ्या नशिबात काय माहिती पुढे काय लिहून ठेवलंय वगैरे असं-तसं." तर मी घरी आले, खूप नाराज होते. श्यामने मला लगेच ओळखलं. श्यामजी म्हणे, की "काहीतरी झालं, तू रडली का?" म्हणलं, हं. "नाही, असं काही नाही." "नाही, नाही, चल उद्या जायचंय आपल्याला ठाण्याला ऑडिशन द्यायला. तू लवकर झोप, आपण सकाळीच जायचं." आणि तुला सांगते खरंच त्या दिवशी म्हणजे पहाटे त्यांनी मला उठवलं 5 वाजता
आणि 5 वाजता आम्ही आळंदी सोडली. आळंदीतनं आम्ही ठाण्याला गेलो. ठाण्यामध्ये ऑडिशन झाल्या. हे लांबलचक लाईन होती माझ्यापुढे. हो. खूप, खूप म्हणजे खूप आणि 2-2:30 वाजता माझा नंबर लागला सकाळी. म्हणजे मी तिथे 9-9:30ला पोहोचले. पण हं. त्याच्या अगोदर पण लाईन होती. 2:30-3 वाजता नंबर लागल्याच्या नंतर मग गाणं गायलं. तिथं मी सिलेक्ट झाले. डायरेक्ट मला आप मुंबई आएगी वगैरे, वगैरे असं ते तर काफी फिलिंग. तर मग मी सिलेक्ट झाले. खूप खुश झाले. पहिले गेले ते मला जे भेटलं होतं हं, गळ्यात ते देतात आणि सर्टिफिकेट ते घेऊन पहिलं माऊलींच्या समाधीजवळ गेले, ठेवलं आणि मग प्रवास सुरू झाला. हं. अं, कार्यक्रमाचा आमच्या गौरव महाराष्ट्राचा. त्यानंतर मग मी असंच जसा सोहमचा प्रवास झाला तसा माझा प्रवास सुरू झाला आणि योगायोगाने मी ज्यांची प्रचंड फॅन हं. म्हणजे मी अक्षरशः तुला सांगू का? मी माऊलीनंतर कुणाला मानत असेल ना, तर पंडित सुरेशजी वाडकर गुरुजी. कमाल आहेत ते. म्हणजे हो, त्यांचे गाणे हो. म्हणजे आम्ही आता बघ ना म्हणजे आमचं मी जनरेशन. माणूस ही गोष्ट नाही. माझे देवच आहेत सुरेशजी. तर मला जर कोणी विचारलं आयुष्यामध्ये, की देव कसा बोलत असेल, देव हं. कसा बोलत असेल, देव कसा बोलत असेल, तर मी म्हणेन, की सुरेशजी जसं गातात तसा देव बोलत वॉव! असेल. एवढी म्हणजे माझी प्रचंड श्रद्धा आहे आणि ती आहे. बस हं. त्यात काही म्हणजे काही शंका नाही. ती आहेच ती आहे. अगदी तर योगायोगाने तिथे सूर्यजी महागुरू होते आणि वाह! सलील सर सलील कुलकर्णी आणि बेलाताई म्हणजे हं. बेला शेंडे. हे दोघं जण तिथे मेंटॉर होते. मग मी सलील दादांच्या टीममध्ये टीममध्ये होते. होती. मला त्यांच्याकडनं प्रचंड शिकायला भेटलं सलील दादांकडनं पण छोट्या-छोट्या गोष्टी गाण्यामध्ये चढ-उतार. हं. कारण आपण पहिलं वारकरी गात असतो. मग हो. आपल्याला म्हणजे आरडा-ओरडा करून गायची सवय असते किंवा काय किंवा मग स्टुडिओमध्ये गाण्याच्या पद्धती कशा हं, हं, असतात, हं. रेकॉर्डिंगच्या पद्धती कशा असतात. तर आम्हाला सलील सरांनी या सगळ्या गोष्टी खूप शिकवल्या त्यावेळेला आणि त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन त्यावेळेला लाभलं. त्याच कार्यक्रमाच्या दरम्यान मला बेलाताईंनी आणि गुरुजींनी म्हणजे सूर्यजींनी वगैरे महाराष्ट्राची उषा उत्तुप ही पदवी पण त्यांनी वाह, मला वाह, बहाल वाह, केली. वाह! एका कार्यक्रमात म्हणजे एका परफॉर्मन्समध्ये. हं. तर म्हणजे मी गाणं गायले होते. एक लावणी होती मराठी. तर ते गायल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, की "तुझा आत्ता जो आवाज लागला होता ना, तो आम्हाला हं. एकदम उषा उषाताईंसारखा. उत्तुपांसारखा त्यांचा भास झाला." मी म्हटलं, "बापरे! उषाजी कुठे आहेत? म्हणजे तर काय?" तर जसं तू बोलली, की तुला इतकी मोठी पदवी त्यांनी दिली आहे उषाताईंची आणि उषाताईंचा आवाज म्हणजे बापरे! म्हणजे तो जो आवाज आहे खरंच तो युनिक आवाज आहे आणि त्यांच्यासारखा तुझा आवाज आहे. तर आता ते गाणं व्हायला पाहिजे, की ते कुठलं गाणं होतं जेव्हा तुला ही पदवी दिली त्यांनी? ॲक्चुअली ती एक मराठी लावणी होती सुलोचनाबाईंनी गायलेली. कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का? कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का? खरं हाय का? खरं हाय का? खरं हाय का? सांगा काल काय ऐकलं ते खरं हाय का? वाह, 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 वाह! हे ते गाणं होतं आणि कमाल. मग हेच गाणं मी म्हणजे योगायोग सांगते. हेच गाणं मी उषाजींबरोबर फिनालेला गायलं. वाह! की ते आलेले आमच्या फिनालेला आणि मग त्यांच्यासोबत स्टेज शेअर करायला मिळालं. हे कसा आपण अनुभव होता माऊलींचाच तो? तो आशीर्वाद. अनुभव कसा होता खूप त्याच्यासोबत गाणं भारी, म्हणायचा? खूप भारी. म्हणजे ही आपण म्हणतो ना मोठी माणसं, ही मोठीच हं. माणसं. सुरेशजी चा आशीर्वाद तर आहेच. अजून पण मी त्यांच्याकडे गाणं त्यांचं ते शिकते. डार्लिंग गाणं पण झालं पाहिजे. ते पण खूप छान गाणं आहे. ते पण जरा बोललीस तर गायलीस तर भारी वाटेल. 2 ओळी गाऊ? हो, हो, हो. डार्लिंग आँखों से आँखें चार कर देना, रोको ना मुझको प्यार कर देना। डार्लिंग आँखों से आँखें चार कर देना, रोको ना टोको ना मुझको प्यार कर देना, डार्लिंग. कमाल, कमाल. जसं लाईव्ह कॉन्सर्ट वाटतोय मला तो आणि एकंदरीत रिएलिटी शोमध्ये मी तर छोटी असताना बघायची कारण की मला पण गाण्याची आवड आहे. तर आमच्याकडे पण ते चालायचं. मला सांग आत्ता रिएलिटी शोमधून निघाली आहे, तर आत्ता सलील दादाशी काही कॉन्टॅक्ट आहे का? आहे, आहे. किंवा सलील दादासोबत काही काम करते का? किंवा अ, पुढे काम करण्याची नाही, संधी? नाही. आहे. सरांशी कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे मला जर काही वाटलं तर मग कुठे आणि मला प्रचंड गाणी आवडतात सरांचे. अं, आपल्या म्हणतो ना आपण भारताला हं. वरदान लाभले असे खूप काही-काही संगीतकार त्याच्यामध्ये अजय अतुलजी असतील, सलील दादा असतील, हे लोकं युनिक लोकं आहेत हे आणि त्यांचं कंपोझिशन क्या बात है! कमालच क्या करतात बात है! ते.
एकंदरीत मी असं ऐकलंय, की सुरेश सरांनी तुला शिकवलं पण आहे किंवा ते तुला शिकवायचे. तर हां, तो काय किस्सा त्याच आहे? कार्यक्रमामध्ये मी गुरुजींचं एक गाणं गायलं होतं. गझल होती ती. हं. आणि त्या गाण्यालाच गुरुजींनी स्टँडिंग ओव्हेशन दिलं. त्यांच्याच गाण्याला. आणि जे संगीतकार होते अशोक काका पत्की पत्की काका, ते पण तेव्हा आले होते आणि तेव्हा मी मुक्या हुंदक्याचे गाणे कुणाला कळावे. हं, हं, तर हं. अशा प्रकारची गझल होती सुरेशजींची. ती सादर केली होती आणि त्यावेळेला सुरेशजींनी मला आजीवासनची स्कॉलरशिप जाहीर केली होती, वाह! की तू आजीवासनला आजीवन शिकू शकते. तुला जोपर्यंत हवंय तोपर्यंत. कमाल. तर ती मला आजीवासनची स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि तो म्हणजे मी काय म्हणते ना, मी माऊलीच मानते त्यांना. माऊलीच्या रूपात सुरेशजी माझ्यासाठी हं. आणि त्यांनी तो आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आहे माझ्याबरोबर. म्हणून तर तुला सांगते ना, चाललंय बघ कार्यक्रम चालू आहेत आणि मुलांना पण मी आळंदीमध्ये घडवते. काही वारकरी मुलं आहेत. हं. तर ते आम्ही दोघेही म्हणजे त्यांच्याकडनं एकही रुपया म्हणजे काही मुलं जी अशी आहेत, की खरोखर त्यांची परिस्थिती नाहीये. हं. तर आमच्या परीने आम्ही त्यांना शिकवतो, घडवतो. अशा हे आहे. हे माऊली बळ देतात गं आपल्याला आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद फार महत्वाचा असतो. तर ते आम्ही जे स्ट्रगल करून पुढे आलोय ना, तर त्या हं. गोष्टीची जाण आहे आपल्याला. ते चालू आहे. कमाल. तर एक कलाकार म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा स्ट्रगलमधून जावं लागतं, की काम आवडतं, नाही आवडत लोकांना. जे काही असतं ते जे आपले प्रेक्षक मायबाप असतात त्यांच्या हातातच डिपेंड असतं. तर तुमचं जे संपूर्ण घर आहे ते सगळं कार्यक्रम आणि याच्या बेसवर चालतं. तर त्याबद्दल काय सांगशील? लग्नानंतर गोष्टी किती बदलल्या? तो प्रवास कसा होता? लग्नानंतर खूप म्हणजे नवीन आम्ही दोघंही ह्या क्षेत्रात असल्यामुळे हं. अ, असं होतं की आपण कार्यक्रम करू तरच आपल्याला पैसे मिळतील, असं होतं. पण तुला सांगतो धडपडत पल्ला गाठला आणि आता सोहमसारखं रत्न पोटी जन्माला हं. घातलंय माऊलींनी. तर त्याच्या पायगुणाने म्हणशील किंवा माऊलींच्या कृपेने म्हणशील, आता खूप छान चाललंय आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये स्ट्रगल हे करावंच लागतं. त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्याला का म्हणतो ना, ती जी झळाळी असते ना कर्तृत्वाची, तर हं. ती येत नाही. आणि अजून एक गोष्ट तुला सांगू इच्छिते, की मला रिएलिटी शोच्या माध्यमातून जे नाव मिळालंय जेव्हा काय, पण माझ्या मनात अशी एक गोष्ट होती, की तळागाळातल्या काही महिलांना जे ज्यांचे खरोखर आवाज खूप चांगले आहेत. हं. आता तो माझा जो महिलांचा एक लेडीज बँड आहे म्हणजे ग्रुप. महिलांचा एक बँड आहे. तो त्याच्यामध्ये आमच्या त्या कार्यक्रमाचं नावच आहे जागर स्त्री शक्तीचा सूर गृहलक्ष्मीचा. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या महिला आहे. म्हणजे ढोलकी वाजवायला महिला आहे, संबळला महिला आहे, हार्मोनियम, तबला आणि अशा प्रकारे सगळेच हं. कार्यक्रम त्याचं संगीत संयोजन श्यामजी करतायत. आणि 3-4 गायिका आहेत त्या सुंदर गातात, सुंदर, अप्रतिम. तर असा एक मी कार्यक्रम तो म्हणजे दोघांच्या संमतीने तो क्रिएट केला आणि तशा पद्धतीने आमचा आता मार्गक्रमण चालू आहे. आता कमाल. स्ट्रगल नाही. आता ही माऊलींची कृपा आहे. जे इथून पुढे जे काय होतं ते चांगलंच होणार आणि चांगलं होणारच. एकंदरीत बघायला गेलं, की बघ, तू कलाकार आहे, त्यात पण तू स्त्री आहे. जेव्हा आपण रिएलिटी शोजकडे जातो किंवा स्टेजवरती जातो, आता तुझ्यासोबत तुझी फॅमिली असते, पण तुझ्यासोबत तुझं पॉवर असतं. पण तरी तुला कधी काही अनुभव आले आहेत का? वाईट अनुभव आले आहेत का? एक स्त्री म्हणून, तर तुला त्याबद्दल काय वाटतं? नाही, तुला खरं सांगू का? मला वाईट असे अनुभव नाही आले कधी आयुष्यात. म्हणजे बाकीचं म्हणजे बाकीच्या काही-काही बायकांना खूप काही अनुभव येतात किंवा ह्या क्षेत्रामध्ये आणि आपलं कसं असतं ना, आपला नजरिया चांगला पाहिजे गं. आपला हं. दृष्टिकोन आपण त्याच्याकडे कसं बघतो ना, तर ते खूप महत्वाचं आहे. तर मला खूप चांगली माऊलींच्या कृपेने तुला सांगते, मला माझ्या आयुष्यात खूप चांगली-चांगली माणसं भेटत गेली. आय थिंक म्हणजे मी सांगते, की माझे जे गुरु आहेत पंडित सुरेशजी वाडकर गुरुजी यांच्यासारखं व्यक्तिमत्व, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि हे सगळेच गुरु लोकांचा आशीर्वाद पाठीशी आहे आणि आई-वडिलांची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे आणि त्यांनी जे काही त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं केलं ते सगळं आम्हाला आता चांगलं म्हणजे मिळतंय मिळतंय. आणि आम्ही जे काही चांगलं करू ते आमच्या मुलांना आपसुकच ते जातं. असं आहे. तर मला असे वाईट अनुभव नाही. माझ्या आयुष्यात चांगलेच मला अनुभव आले आणि खरं सांगायचं म्हणजे मला असे काय म्हणतो ना, की मला तर बरेच जण विचारतात, की तुम्ही एवढं चांगलं गाता किंवा आता आपण आपली स्वतःचीच तारीफ करू नये, पण लोकं जे म्हणतात ते, हां. आपलं जे फॅन फॉलोइंग असतं ते लोकं बोलतात, "तुम्ही एवढं चांगलं गाता, तुम्ही मूव्हीसाठी का नाही गायलं?" म्हटलं, "माऊली वो भी दिन लाएंगे. लाएंगे मेरे लिए, एक तो रखा हुआ है कहाँ पे तो आएगा जब
जेव्हा ती वेळ येते ना, तेव्हा ती येते. असं. मी असं ऐकलं आहे, की बघ या जगात, या सृष्टीत जेव्हा आपण माणूस म्हणून जन्माला येतो तेव्हा लकी असतो आणि जेव्हा एक कलाकार म्हणून जन्माला येतो तेव्हा आपण प्रचंड लकी असतो. तर तुझा कलाकार म्हणून आणि कलाकार लोकांच्या आजूबाजूला तुझा सहवास असतो. तर तुला एक कलाकार म्हणून काय वाटतं? आणि तुला वाटतं का, की आजच्या जगात म्हणजे 2025 मध्ये म्हणजे तसं बघायला गेलं तर मी स्वतः थिएटर केलं आहे. मला ते बदलतं स्वरूप दिसतंय. जे काही कलाकारांप्रती वागणूक होते किंवा फायनान्शियल स्टेबिलिटी म्हण. तर तुला काय वाटतं, की कलाकार म्हणून काय गोष्टी बदलायला पाहिजे समाजाने पण हं. आणि जे जे म्हणतात ना, की कलेची किंमत नाही ठरू शकत, पण पोटापाण्याला पैसा लागतो. तर ते त्याबद्दल काय सांगशील? अं, म्हणजे मला कॉम्पिटिशनच्या संदर्भात बोलतेस तू नाही, की रिएलिटी शो रिएलिटी शोच्या? त्याच्या संदर्भात आपण परत येऊ, कारण की ते स्वरूप तर बदललंच आहे. पण त्या बरोबर. व्यतिरिक्त कलाकार म्हणून जे सध्या ज्या काही गोष्टी होतात, त्याबद्दल काय सांगशील? हे बघ कसं असतं माहिती आहे का, कलाकार म्हणजे बाप दाखव किंवा श्राद्ध घाल असं असतं. हं. तुझ्यात जे काय गट्स आहेत ना, ते दाखव बाबा. काय? उगीचच याला त्याला टोमणे मारून किंवा ह्याचं त्याचं नाव खराब करून, की बघ ना मग ह्याने मला घरी बसवलं हं, किंवा ह्याच्यामुळे माझं हे झालं नाही, हं. त्याच्यामुळे ते झालं नाही. असं नाही. ही जी लोकांची टेंडन्सी नाही, ही बदलली पाहिजे ॲक्चुअली. म्हणजे मला असं वाटतं. काही-काही लोकांचं असतं ते. नाही आयुष्यात आपण जर नाही काही घडलो, तो खरं तर आपला तर त्यांचा स्वतःचा वैयक्तिक तो आळसाचा भाग झाला, हो. की तुम्ही काहीच करू शकत नाही तुमच्या आयुष्यात. तुम्ही फक्त लोकांना ताणेच देऊ शकता. लोकांबद्दल वाईटच बोलू शकता. त्यांच्याबद्दल वाईटच विचार करू हं. शकता. त्या अशा लोकांबरोबर आपण काही करू शकत नाही. पण मी एक म्हणेन, की ह्या लोकांनी चेंज झालं पाहिजे. स्वतःमध्ये म्हणा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, की आपल्याला आता काय करायला पाहिजे, है ना? असं तेच. असं मला वाटतं ॲज अ कलाकार म्हणून. आणि कलाकार म्हणून नेहमी आपली कला वाटत राहिली पाहिजे असं मला वाटतं. जसं की तू बोलली, की आळंदीमध्ये तुम्ही शिकवता. तर ते दान झालं आणि तितकं मोठं पुण्य कुठलंच नाही, की तुम्ही तुमच्यातली कला दुसऱ्याला देताय असं मला नेहमी हे वाटतं. बघ आता गुरुजींच्याकडनं मी बऱ्याचदा ऐकले पंडित सुरेशजी वाडकर गुरुजी ह्यांच्याकडनं आणि सोहमचे गुरुजी म्हणजे असे बऱ्याच गुरु लोकांकडनं ऐकले मग की तुम्ही जेवढं द्याल ना, हं. तेवढं परत तुमच्याकडे येतं. वाह! मग ते काही असो चांगलं किंवा वाईट, है ना? हं, आपण म्हणतो ना, आपण आता वेगवेगळे स्टेटस वाचतो. कर्म हं, जसे कराल तसं तुमच्याकडे येणार ते फिरून असं असतं. तसं तुम्ही जे काही चांगलं कराल ना आयुष्यामध्ये, ते हं, सगळं तुमच्याकडे येतं. आणि मी सांगू का, मी ह्या मुलांमध्ये म्हणजे तुला खरं सांगते, की जसं आता सुरेशजी आम्हाला अगदी मुलांसारखं हं, सांभाळतात. म्हणजे त्यांच्या घरातली फॅमिलीतली लोकं असतात. तसंच आमच्याशी ट्रीट करतात किंवा आम्हाला शिकवतात, भरभरून शिकवतात. तसं आम्ही आमच्या मुलांना शिकवतो म्हणजे आमचे आणि आमचीच मुलं आहेत ते, असं अशा पद्धतीने. वाह! काय, तर ते आपसुकच आपल्या लेकरा-बाळांना आणि ते पुण्य लागतं बघ. हं, आणि मी आमच्या ह्या लेकरांच्या बाबतीत आम्ही असं करतो. ही माझी स्वतःची धारणा आहे. बाकी हं. मला लोकांचं माहीत नाही. पण आमच्या दोघांचं म्हणजे श्यामजी असेल किंवा मी असेल, आमचं असं वैयक्तिक मत आहे, की तुम्ही जे कराल ते तुमच्याकडे परत येतं आणि मुलांना आम्ही आमचं समजतो. हं. म्हणून माझ्या मुलाला ते सगळं भेटतं. हो. असं असतं खरं. सोहमला ते सगळं मिळतंय कारण की मिळतंय. तुम्ही कोणाचं तरी करताय आणि नेहमी माझी मम्मी तर नेहमी म्हणते, की आई-वडिलांचे कर्म नेहमी लेकरांच्या आडवे येतात. अगदी, अगदी. हो, हो. खरंच. कमाल. एकंदरीत बघायला गेलं तर आत्ता रिएलिटी शोजचं प्रचंड क्रेज आहे किंवा सोशल मीडिया आहे. इथून कलाकार रील्सवर व्हायरल होतो, हाईप होते किंवा ते जे काही होतं ट्रेंड करायला लागतो. तुमच्या वेळेस तसं नव्हतं. तर तुझ्या वेळेसचं आणि आताचं रिएलिटी शोजचं बदलतं स्वरूप तुला काय वाटतं या सगळ्यांबद्दल? तर तेव्हा टफ होतं. तेव्हा खरंच खरोखर कॉम्पिटिशनच होती. आणि आता कसं गं रेकॉर्डिंग करायचं आणि मग ते सोशल मीडियावरती टाकायचं. काय होतं, प्रत्येक रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर टाकणारा तो सुरातच गात असेल असं नाहीये, हं. आहे ना? तर ते नाही खूप खूप बदललंय. स्वरूप खूप बदललंय. म्हणजे मी म्हणेन, की तेव्हा जे होतं ते खरोखर रिएलिटी शो हं. होता. आणि आत्ता एका क्लिकवरती माणूस होतं खायच्या आणि तो हवेत टायमाला तेवढ्याच पद्धतीने हो. जातो. असं आहे. हाइप होऊन जाते त्याची. हो. तू किती सोशल मीडिया वापरते किंवा तुला काय वाटतं मी त्याच्याबद्दल? असते माझ्या कार्यक्रमाच्या पोस्टसाठी मी हं. त्याच्यावरती सक्रिय असते. Instagram असेल, Facebook असेल. YouTubeचं मी फार नाही श्यामजी बघतात किंवा अजून 1-2 माझे विद्यार्थी आहेत ते करतात सगळं. पण फक्त कामापुरतं. हं. द जास्त असं नाही बघत. नाही, जास्त नाही. आणि अजून पण रियाज वगैरे किती वेळ करते किंवा ते कसं चालतं? रियाज म्हणजे आता मी मुलांना शिकवता-शिकवताच माझा रियाज होतो. तसं सकाळी आता सवय आहे. हं. अ, बसते जसा वेळ मिळेल तसा.
असं करते. आता तू बोलली, की तुमचा महिलांचा बँड आहे आणि तुम्ही इतकं छान सोशल वर्क पण करता. या व्यतिरिक्त तुला काय करायला आवडतंय? म्हणजे आय नो की तू एक गायिका आहे, सोहमची आई आहे, श्यामजींची पत्नी आहे. पण तू स्वतः जे आहे, तुला स्वतःला काय आवडतं? मला खूप काही करायला आवडतं. मला रोज एक नवीन गोष्ट शिकायला आवडते. मला म्हणजे तुला सांगते, मला स्वयंपाक करायला आवडतो कधी-कधी. हं. कधी-कधी. कधी-कधी आणि म्हणजे हं. असं म्हणजे मूड झाला तर. गाणं गात बसलं की गाणंच गायचं. मुलांना शिकवत बसलं की असं म्हणजे असा स्वभाव आहे माझा आणि अ, तुला सांगू का नवीन-नवीन मला मेकअप करायला आवडतो, नवीन साड्या घालायला आवडतं. वेगळ्या-वेगळ्या प्रकारचं म्हणजे सगळ्या गोष्टी, की आपण हं. जीवनात काय आहे ना, एकच जन्म आहे माणसाचा आणि तो आपण जर त्याचा उपभोग नाही जगलो घेतला तर नाही. आहे ना, तो जर जगलो नाही माणूस म्हणून तर काय अर्थ आहे तुमच्या जीवनाला? तर मला ते अशा कतरा गोष्टी कतरा मिलती है जिंदगी है, जी. तर जीना चाहिए. तर ते तसं बघ सगळ्या गोष्टी कमाल. एकंदरीत बघायला गेलं तर आता रिएलिटी शोजबद्दल आपण बोलतोय. तेव्हा तू फिनालेपर्यंत पोहोचली होती. तेव्हा कुठलं गाणं गायलेलं फिनालेला आणि तो अनुभव कसा होता त्यावेळेसचा? हिमालयाला मी 2 गाणी गायली होती. तारे हे बाराती पण गायलं होतं आणि हं. दमादम मस्त कलंदर. मला दमादम मस्त करत राहिलं. ते तुझं YouTubeला पण आहे ते मी ऐकलंय आणि माझी इच्छा आहे की माझ्या ऑडियन्सनी पण ते ऐकायला पाहिजे. हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालण लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंदड़ी दा सेवन दास की शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर हो लाल मेरी लाल बेरी. कमाल, कमाल, कमाल एकंदरीत. तर जसं की तू सांगितलं की तुझा बँड आहे जागर स्त्री शक्तीचा. त्याच्या माध्यमातून तू काय-काय काम करते किंवा काय-काय सोशल वर्क चालतं तुझं? ते सोशल वर्क म्हणशील तर म्हणजे कसं की आमच्याकडे आमचं अगं आळंदी म्हणजे ना कलाकारांची खाण आहे हो. ते आणि अ, त्या ज्या गाणाऱ्या मुली आहेत ना, तू एकदा ऐकशील त्यांना म्हणशील की क्या बात है! सगळ्याच हं. उत्कृष्ट गाणाऱ्या आहेत. तर ह्यांचे आवाज मला जगासमोर आणायचे आहेत, की आता माझं तर हं, झालेलं आहे हं. करियर माझं चालू आहे म्हणजे झालेलं आहे म्हणू शकत नाही, आता सुरुवात आहे कुठे. पण मला जे काही नाव भेटलं त्या नावाचा आपण वापर करूयात आणि आपल्याबरोबर अजून 4-2 हं. जणांना स्टेज दिलं तर कुठे बिघडलं ना असं. बरोबर. तर याला सोशल वर्क नाही म्हणणार मी. पण तुला सांगू का माझ्या बऱ्याच मैत्रिणी सोशल वर्कमध्ये असतात. तर मी त्यांच्याबरोबर कधी-कधी मला कुठे जायचं असतं किंवा अं, माझा मुलाचा वाढदिवस म्हणजे सोहमचा जर वाढदिवस करायचा ठरला, तर मग तुला सांगते मी आमची एक अशी गोष्ट दोघांची ठरलेली असते, की वर्षभरामध्ये त्याला जे काही बक्षीस मिळतं त्या हं. कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही मिळतं ना, त्याच्यातलं म्हणजे आपण काय म्हणतो 100% मिळालं तर 25% आपण ह्या गोरगरीब मुलांना म्हणजे हं, हं, त्यांना हं. कुणाला सायकल नसेल तर सायकल घेऊन देणे, त्यांना वह्या, पुस्तकं जे काही असेल. आता खरं तर हे मला नाही आवडत बोलायला, पण आता तर हां, पण ह्याला सोशल वर्क नाही म्हणजे म्हणणार. याच्यावरनं तुझे संस्कार दिसतायत मला, की सोहमचं मन किती मोठं आहे. हां. तर त्याचं ते 25% भाग आम्ही असं मुलांवरती तो करतो. करतो खर्च किंवा मग कोणी आजी-आजोबा असेल तर मग तिथे असं हे करते. जसं की तू मला बोलली, की आळंदी ही कलाकारांची खाण आहे. तुला मी सांगू शकते, की असे खूप लोकं आहेत गं मंदिरामध्ये मी गेले, की मला कधी-कधी एवढं सुरेल गाणं ऐकायला भेटतं, हं. की असं अरे यार! काय गातात ही लोकं असं व्हायला होतं आणि खरं आहे ते. ताई जसं की तू सुरुवातीला सांगितलेलं, की तू इकडे शिकायला आली होती कीर्तन आणि गाणं शिकली आणि मग जे काही तुझा प्रवास घडलाय तो खरंच म्हणजे अ, कौतुक करावं तितकं कमी आहे त्या गोष्टीचं. पण मला सांग आत्ता तू कीर्तन शिकली शिकली असेल नसेल शिकली आय डोंट नो पण ऐकते का? किंवा हो, मंदिरात ऐकते जाते मी का? किंवा रोज. कोणाचं हो, फॉलो मी करते? जेव्हा-जेव्हा आळंदीमध्ये असते तेव्हा-तेव्हा मी माऊलींचं दर्शन घेते. मी रोज माऊलींकडे जाते. हं. आणि कीर्तन पण ऐकते. रोज ऐकते कीर्तन. सकाळ म्हणजे माझी कीर्तनाने सुरुवात होते. हं. रियाजानंतरचा जो माझा काय घर आवरायचं किंवा मी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा मी कीर्तनच ऐकते घरामध्ये. तर सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर त्यांचं कीर्तन हां. मी ऐकते. त्यानंतर पुरुषोत्तम महाराज पाटील असतील किंवा माझे बंधूच आहे उमेश महाराज बागडे. त्यांचंही प्रवचन वगैरे मला खूप आवडतं ह्या लोकांचं आणि खूप आहेत नामवंत. तसेच वारकरी संप्रदायाचं भूषण शांतीब्रह्म हं. मारुती बाबा
कुरेकर यांची पण कीर्तनं मी जुनी त्यांची झालेली आहेत बाबांची. तर ते त्यांचंही कीर्तन मला आवडतं. खूप महाराज मंडळी आहेत. आता मी कोणाकोणाची नावं घेऊ, सगळ्यांचीच म्हणजे मला सगळ्यांचं आवडतं आणि आवडतं म्हणण्यापेक्षा ते काय होतं मनन करायला आवडतं जसं तू म्हणजे आता मनन बोलली, मला एक प्रश्न विचारायचा होता, की आजकाल ना थेरपीज आहेत मेंटल हेल्थ इश्यूजसाठी किंवा त्यासाठी मला सांग त्याच्यासाठी गाणे ऐकणे आणि कलाकार असणे हे किती म्हणजे मला सांग किती लकी फील करते तुझ्यासाठी? कारण की मेंटल हेल्थचे खूप इश्यूज आहेत का ज्याला थेरपी म्हणजे म्युझिक थेरपी हा सुद्धा एक प्रकार आहे सध्या. हं. तर तुला काय वाटते, की काय ऐकायला पाहिजे ज्याने आपल्याला शांत वाटेल किंवा त्याबद्दल काय सांगशील? की हां, तुला जर कधी चांगलं सुरेल म्युझिक ऐकायला पाहिजे. हां. चांगले संतांचे विचार आत्मसात करायला पाहिजे आणि असं आमच्याकडे असं नाही अजिबात. आमच्या तिघांनाही खूप आम्ही कीर्तनही ऐकतो. आम्ही हं. क्लासिकल पण ऐकतो आणि तुला सांगू आम्ही मूव्हीज पण तेवढ्याच बघतो. म्हणजे आमचं असं ठरवून असं काही नाही. आम्हाला ज्या चांगल्या गोष्टी हं. वाटतात ना, की ज्याच्यातनं आपल्या मनाला शांती मिळेल, ज्यातनं आपण प्रफुल्लित होऊ, आपला आनंद म्हणजे दिवस आपला आनंदात जाईल. तर अशा सगळ्या गोष्टी करायला आम्हाला आवडतात. आणि कीर्तनाचं म्हणशील तर मी खूप म्हणजे तुला खोटं वाटेल, मी दिवस-दिवस म्हटलं तर मी कीर्तन ऐकत बसते. वाह! म्हणजे मला जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा हं. आणि मंदिरात पण काय म्हणतो ना आपण एक समाधी आपल्या आईकडे गेल्यानंतर आपल्याला कसं वाटतं बघ, हं. आपल्या माहेरी आपण गेल्यानंतर. तर माऊलींजवळ गेलो ना, की ते सगळं फील होतं गं आपल्याला म्हणजे, की आहे आई-बाबांजवळ आहे. हां, आई-बाबा आहेत आपल्या इथेच आहेत बघ. तर ते आहे. तू कधी जेव्हा येशील, तू तेव्हा जिथं डोळे मिटून बसशील, हं. तेव्हा त्याची अनुभूती तुला नक्की येईल. वाह! म्हणजे मी हे 100% सांगू शकते. मला ह्याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा होता, की आत्ता तू गॉड्स प्लॅन ऐकलं असेल, तर तुला असं एखादी गोष्ट आठवते का, की की तू प्लॅन केला असेल, पण त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त झालं, ते देवाचा प्लॅन होता, गॉड्स प्लॅन होता, असा एखादा अनुभव किंवा ते उत्तम म्हणजे तू डिसाईड केलं होतं, पण त्याच्यापेक्षा उत्तम झालं, तर तो गॉड प्लॅन आहे. तर ते काय आता आहे? हे बघ मला कीर्तनच खरं तर मला शिकायचं म्हणजे मला घरच्यांनी कीर्तन शिकायला मी बाकीचे पाठवलं. कोणाच्याबद्दल काय बोलू, पण माझ्याचबद्दल सांगते. हं, घरच्यांनी मला कीर्तन शिकवायला, प्रवचन शिकवायला हं, पाठवलं हं. होतं. आणि फक्त माझे सद्गुरू नाना महाराज जोशी यांची इच्छा होती, की मी क्लासिकल गाणं शिकावं. पण घरच्यांची इच्छा होती. कारण ते ग्रामीण भागातले बिचारे त्यांना ते फार अप्रूप अ, कीर्तनकारांचं त्यांना असायचं. तर आई म्हणायची, "कीर्तन शिक, प्रवचन." म्हणलं, "हो, हो, माझं तेच चालू आहे, माझं तेच चालू आहे." पण माझं इकडे वेगळंच चालू होतं. पण हां. मी गाणं शिकायला सुरुवात केली. श्यामजींची साथ, श्यामजींनी मग मला वेगळ्या-वेगळ्या गोष्टी शिकवल्या, ज्या माझ्या हं. गाण्यामध्ये म्हणजे इम्प्रूव्हमेंट व्हायला खूप त्यांची खूप मदत झाली आणि वेगळं-वेगळं मी म्हणजे मग कीर्तन शिकायला लागले, पण गायिका झाले. तर म्हणजे ते गॉड्स कीर्तन प्लॅन. तर असं अशा गोष्टी घडल्या हां. बघा आयुष्यात. कमाल. आता शेवटचा प्रश्न विचारते, की आता नवरात्री आहे आणि एकंदरीत बघायला गेलं तर बाहेरचं वातावरण प्रचंड विचित्र आहे मुलींच्या बाबतीत म्हण किंवा आजकाल मुलींच्या मेंटॅलिटी पण थोड्याशा बदलायला लागल्यात. म्हणजे कोणाला लग्नच करायचं नाहीये किंवा हं. कोणाला जॉब करायचा असतो, पण घरचे पाठवत नाही कारण त्यांना वाटतं, की त्यांची मुलगी सेफ नाहीये किंवा हं, त्यांची हं, सून हं. सेफ नाही आहे. तर त्या मुलींनी काय काळजी करायला पाहिजे आणि त्यांच्या घरच्यांना काय सांगशील, की नाही खरं तर आहे ना, घरच्यांना सांगण्यापेक्षा मी त्या मुलींनाच सांगेन, की तुम्ही खंबीर व्हा. ज्या त्या वेळेला तुम्हाला दुर्गा झालं पाहिजे, तुम्हाला कालिका झालं पाहिजे. तुम्ही जे वाटतं ते तुम्ही स्वतः तुम्हाला जे काय करायचं, आहे ना, हं, तर ते तुम्ही स्वतः करा. घरचे कुठे-कुठे घरचे आपल्याला पुरतील ना आपल्या आयुष्याला. की मग मला इथे जायचं, मग सोबत माझे आई-बाबा पाहिजे किंवा हं. मला भीती वाटते किंवा आता नवीनच एक फॅड आलं मुलींचं, की बघ मला लवकरच मला मग काही मुलींचं असं असतं, की मला जॉब करायचा आहे, मग मला लवकर मूल-बाळ नको. अरे असं काही नसतं. माझं लग्न झालं त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षाने सोहम जन्माला आला आणि झालं ना माझं पण थोडं का होईना काहीतरी झालं ना आयुष्यात. तर केलं. असं केलं ते झालं माऊलींनी ते करून घेतलं आणि होतं ते. ते असं काही नसतं. जे काही करायचं तुम्हाला करायचं. ती तुमचं आतून तुम्हाला ती हाक आली पाहिजे, की तुला हे करायचंय. आहे ना? तर मी असं म्हणेन, की स्वतः तुम्ही दुर्गा व्हा, तुम्ही काली व्हा. तुमच्याकडं काय कोणाची बघायची हिंमत करायला हिम्मत पाहिजे. नाही करणार कोणी. आहे ना? तुम्ही खंबीर असायला हवं, असं मला वाटतं. कमाल. एकंदरीत बघायला गेलं तर तुझा जो प्रवास आहे तो या इतक्या छोट्या पॉडकास्टमध्ये तर मी कव्हर नाही करू शकत. तर परत आपण तुझी एकदा मुलाखत घेऊया वेगवेगळ्या जरूर. अँगलनी आणि आळंदीला येऊन आम्हाला तू जे काम करते ते सुद्धा डॉक्युमेंटरीमध्ये कव्हर करायला आवडेल. अरे ते जरूर, तिकडे पण जरूर. आम्हाला बोलावं आणि नक्की, नक्की. सोहमची मुलाखत तर आपलं ठरलंय, ते तर झालंय. नक्की, म्हणजे नक्की. सोहम बघत असेल तर बघा मम्मीनी प्रॉमिस केलंय तुला तोडता येणार नाहीये. तर ते एक आहे.
जाता जाता नवरात्रीच्या काय शुभेच्छा देशील आणि काय सांगशील? नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. अ, मगाशी आल्याबरोबर शुभेच्छा दिल्या होत्या. आधी जाताना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि महिलांना, मुलींना हेच सांगू इच्छिते, की स्वतंत्र व्हा. काली व्हा, दुर्गा व्हा. ज्या सिच्युएशनला तुम्हाला स्वतःला सामोरं जायचंय. तुम्ही स्वतः जे काय कराल, ते तुम्ही स्वतः करायचंय. कुणाचंही याच्यामध्ये काहीही योगदान असलं तरी नाही घ्यायचं. आपण आपलं स्वतः बळकट आहोत आणि आपण करायचं नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. तर आपण ते तर आपल्यामध्ये आलंच पाहिजे ना. तर हे मी सांगेन, की ते जे सळाळतं रक्त म्हणतो ना आपण, हं. तर ते आपल्यात आलं पाहिजे. वाह! ताई खूप-खूप धन्यवाद. तू आम्हाला वेळ दिला आणि परत आपण भेटूया, परत बोलूया आणि ऑडियन्स तुम्हाला सुद्धा हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि Instaला फॉलो करा आणि ज्योतिताईला सुद्धा त्यांच्या Instagram चॅनलवरती फॉलो करा. आणि थँक यू सो मच महाराष्ट्र जागरण. तुम्ही मला इकडे बोलवलत आणि काय म्हणतो एक स्त्रीच्या मनातल्या भावना तुम्ही जाणून घेतल्यात त्याबद्दल तुमचा हा पॉडकास्ट जे तुम्ही आजपासून सुरू केले आणि माझ्यापासूनच सुरू केलंय. तर हे खूप लाँग टर्मपर्यंत मी तर म्हणेन, की याचा 10,000वा एपिसोड हो आणि मला परत 10,000व्या एपिसोडला तुम्ही परत बोलू असं थँक मी यू सो म्हणेन. मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जाता जाता एक गोंधळ देवीचा. येस, मायराजमध्ये. आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई. ओ आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. हे उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, हे उदे ग अंबाबाई आई, उदे ग अंबाबाई. ताई तुला खूप-खूप शुभेच्छा तुझ्या पुढील वाटचालीसाठी. थँक यू. धन्यवाद. रामकृष्ण हरी.